धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। सुतोवाच श्रुत्वा भगवतः प्रोक्तं भगवन् परवीरः स्पृष्ट्वा परस्तं परिक्रम्य ब्राह्मं ब्राह्माय संदधे। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात। याप्रमाणे अश्वत्थाम्याला पकडून त्याला रथाच्या खांबाला बांधून एखाद्या पशुप्रमाणे एखाद्या जनावराप्रमाणे त्याला आणल्यानंतर सर्वांच्या समोर उभं केलं। सर्व चकित झाले, अरे आपल्या गुरुचा पुत्र, त्याने असं गर्ह्य कर्म करावं, त्याने एवढं वाईट कर्म करावं। आणि सर्वांच्या प्रतिक्रिया मोठ्या भयानक होत्या। भीम त्या ठिकाणी उभे होते, धर्मराज होते, नकुल सहदेव होते, द्रौपदी होती आणि कृष्णाने या ठिकाणी धर्म सांगायला सुरुवात केली। कृष्ण म्हणतात, हे पहा, तुमच्या समोर हा हत्यारा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्या समोर उभा आहे ज्याने तुमचे 5 मुलं मारली। पण माझा एक धर्म सांगण्याचं कर्तव्य म्हणून मी सांगतो। मत्तम प्रमुत्तम उन्मत्तम, जो मत्त आहे, जो उन्मत्त आहे, त्याचप्रमाणे स्त्रियम, स्त्रिया देखील वधार्ह नाहीत। जो मत्त आहे त्याला मारू नये, स्त्रीला मारू नये, बाल यांना बालांची हत्या करू नये, जड वेडा कोणी असेल, मूढ कोणी असेल त्याची हत्या करू नये, कारण ही काही धर्माने मान्य केलेली नाही। समोरासमोर युद्ध करत असेल तर त्याला मारावं ही ठीक आहे। विरथम, एखादा रथाच्या खाली आहे म्हणून तर कर्ण म्हणत होता, अर्जुना मला मारू नकोस, मी रथाच्या खाली आहे। अरे अर्जुना, तू रथावर बसलास आणि मी रथाच्या खाली आहे। तू एवढा धर्मज्ञ आहेस, मग रथाच्या खाली असलेल्या निशस्त्र असलेल्या माझ्यावर तू का बरं बाण मारतोयस? तेव्हा थोडं थांब, मला एवढं चाकवरती काढू दे, मी तुझी युद्धाची खुमखुमी जिरवतो। अर्थात कृष्णाने यावेळेला धर्माचं तत्व वेगळं स्वीकारलं आणि आम्हाला दुसरा धर्म माहीत नाही, आम्हाला एक धर्म माहिती आहे, धर्माचं रक्षण म्हणजे युधिष्ठिराचं रक्षण, एवढा धर्म आम्हाला माहिती आहे। दुसरा धर्म ठाऊका नान्य, आम्हाला दुसरा धर्म सांगू नकोस। आणि मग कृष्णाने जे प्रत्युत्तर दिलं ते आपल्याला माहीतच आहे। कृष्ण प्रत्येक वेळेला वेळेप्रमाणे आपली नीती बदलणार आहेत, युक्तिवाद बदलणार आहेत, म्हणून काळानुसार आपण बदललं पाहिजे। तेच ते धरून चालत नाही। प्रत्येक वेळेला काळ जसा येईल तसं युक्तिवाद बदलला पाहिजे। कृष्णाने सांगितलं की स्त्रिया, बाल, जड, मूढ हे मारण्यास योग्य नसतात। जो शरण आला त्यालाही मारायचं, शत्रू जरी असलं तरी त्याला मारायचं नसतं। आणि या अश्वत्थाम्याने तो तुमच्या झोपलेल्या पोरांना मारलं म्हणून हा वधार आहे, याला मारलंच पाहिजे। स्वप्राणांच्या परप्राणे प्रपुष्णा ते घृणात खळा। आणि दुसरी गोष्ट अशी की जो स्वतःच्या प्राणावरती उठतो, तुझ्यावरती ब्रह्मास्त्र सोडलं यांनी, अहो तुझा प्राण घेण्याची याची इच्छा होती, सगळं जग यामध्ये दहन झालं तरी चालेल, अशा पद्धतीचा हा खल आहे, हा दुष्ट आहे। दुष्टाला मारलंच पाहिजे, खलाला मारलंच पाहिजे। म्हणून स्वप्राणांच्या परप्राणे प्रपुष्ण ते खला, जो खल आहे, जो दुसऱ्याचा प्राण घेऊ इच्छितो, तद्वधस्य हि श्रेयो, त्याचा वधच योग्य आहे। हा वधाला कसा योग्य आहे हे श्रीकृष्ण पटवून सांगतात। आणि मग प्रतिश्रुतंच भवता स्वप्राणांच्या परप्राणा, तुमच्या प्राणावर उठलेल्या आणि तुमच्या मुलांना ज्यांनी मारलं त्याला जिवंत सोडणं योग्य नाही। हे ऐकल्याबरोबर प्रतिश्रुतंच भवता पांचाल्ये शृण्वतो मम। आणि मग धर्मराज, भीम, पांचाली यांच्या समोर कृष्ण हे सांगतो आणि म्हणून हा आततायी आहे। तदसौ बध्यतां पाप आततायात्म बंधू भर्तुश्च विप्रिय प्रियम कृतवान कुलपांसना। हा कुलपांसा नाही,
हा कुलाला कुलांगार आहे. त्यामुळं हा आतताई आहे. आतताई म्हणजे ज्याला आता आपण आज अतिरेकी शब्द वापरतो, तो आतताईसाठी वापरलाय. अतिरेकी आहे, आतताई आहे. आणि तो आतताई वधार हाना. आतताई अतिरेक्यांना ठार मारलंच पाहिजे. तिथं बाकीचा धर्म पाहू नका. त्याच्या हातात शस्त्र आहे का नाही आहे, तो रिकामा आहे का शरण आलाय, ते बघू नका. हे ऐकल्याबरोबर श्रीकृष्णाने सर्वांना सांगितलं. आणि मग तेवढ्यात द्रौपदी तिथेच उभी होती. ती पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रूला खंड नव्हता. तिचा कंठ रुद्ध झालेला होता. बाष्प गदगदया गिरा. अत्यंत डोळ्यातून अश्रू धावतायत. अश्रूंचा ओघ चालू आहे. कंठ दाटून आलेला आहे. अशा वेळेला ती समोर आली आणि नैच्छादंतुम गुरुसुतम यद्यप्यात्महं महान. कृष्ण म्हणाले, हे पा, तुमच्या समोर हा उभा केलाय, पशुप्रमाणे याला पाशबद्ध केलंय, सांगा काय करू. अश्वत्थाम्याची अवस्था कशी होती याचं वर्णन या ठिकाणी भागवताचार्यांनी केलेलं आहे. पाशबद्ध होता आणि मवांगमुखम कर्म जुगुप्सितेन. खाली पाहत होता. वांगमुखम, बाजूला असा चेहरा केला होता. समोर जर एखादा गुन्हेगार असेल तर त्याला समोरच्या लोकांकडे बघवत सुद्धा नसतं. तो असा खाली बघून आपलं चेहरा लपवत होता. लपवतात ना चेहरे, गुन्हेगार चेहरे लपवतात. मवांग मुखम, खाली पाहत होता, चेहरा लपवत होता, आपलं मुख बाजूला करत होता. आणि कर्म जुगुप्सितेन, त्यांनी जे कर्म केलं होतं ते जुगुप्सित म्हणजे अत्यंत वाईट होतं. अत्यंत वधार्ह अशा प्रकारचं कर्म होतं, ज्याचा तिरस्कार करावा, निंदनीय अशा प्रकारचं हे कर्म त्यांनी केलेलं. त्यामुळं त्याला समोर पांडवाकडे पाहण्याची शक्ती सुद्धा नव्हती. निरीक्ष कृष्ण अपकृतम गुरु कृपया नामच वामस्वभावा असा शब्द वापरलाय. फार भागवतकार फार बारकाईने शब्द वापरतात. वामस्वभावा, याचा स्वभावच वाम आहे. अहो, एखाद्या कुत्र्याचं शेपूट जसं वाकडं ते वाकडच असतं. कुत्र्याचं शेपूट किती सरळ करण्याचा प्रयत्न करा, काही उपयोग होत नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना की जर विंचू महादेवावर जाऊन बसला तर काय करावं, म्हणजे त्याची पूजा करावी काय. अहो, महादेवाच्या पिंडीवर जर विंचू बसला, तेथे पैजाराचे काम. तिथं फक्त एकच काम आहे, पैजारा. पायातली चप्पल घ्या मारा. अधमासी तो अधम. जो समोरचा जर अधम असेल तर आपणही अधमच पाहिजे. आपण फार सज्जन असून चालत नाही. हा जसाच तसे असलेला नियम आहे. या दृष्टीने हे म्हणतात वामस्वभावा, त्याचा स्वभावच वाम आहे, त्याचा स्वभावच वाकडा आहे. तो किती तुम्ही सरळ करा, उपयोग होणार नाही. कृष्ण म्हणतात, हे पा, तुमच्या समोर हा उभा केलाय, काय करायचं सांगा. भीमाला विचारलं. भीम म्हणला, कृष्णा, मला विचारतोस काय, फक्त सांगा. हातात गदा घेऊन ज्याचं टाळकं फोड, आत्ताच्या आत्ता फोडतो. मला विचारू नका काय करू म्हणून. म्हणाले, थोडं थांबा, बाकीच्यांचं मत घेऊ द्या. धर्मराज जरा शांतीचे द्योतक आहेत, सर्वांचं मत लोकशाही. या दृष्टीने नकुल यांना विचारलं, सहदेवाला विचारलं. ते म्हणले, तुमचं जे मत आहे तेच आमचं मत आहे. सगळ्यात महत्वाचं मत कोणाचं आहे तर आईचं मत. कारण जिचे पुत्र या ठिकाणी ठार झालेत, ती आई काय म्हणते, आईची मनोवृत्ती काय, आईचं मन काय सांगतं, द्रौपदीला विचारा. असं म्हणल्याबरोबर द्रौपदीला विचारलं, अगं हे द्रौपदी, काय करायचं याचं सांग. त्याला बांधून आणलंय, त्याला ठार मारायचं का मारायचं नाही हे सांग. हे ऐकल्याबरोबर द्रौपदी समोर आली. कृष्णा, मुच्यता मुच्यता मेष, याला आधी सोडा. द्रौपदीचा स्वभाव, जरी आपण कडक स्वभावाची द्रौपदी म्हटलं तरी सुद्धा इथे किती करुणेने व्याकुल झालेली द्रौपदी आहे. तिच्या मनामध्ये पुत्र प्रेम कसं दाटलेलं आहे. एकीकडे आपल्या मुलाची हत्या झाली आहे काही तासापूर्वी, रात्रीच्या वेळेला, आणि सकाळच्या वेळेला हा उपस्थित आहे हत्यारा गुन्हेगार. त्याच्याबद्दल तिची भावना काय हे पाहण्यासारखं आहे. द्रौपदी म्हणते, मुच्यता मुच्यतामेष ब्राह्मणो नितरां गुरुः. कृष्णा, याला आधी सोडा. अर्जुना, याला बांधलंय ना, सोडा. मला त्याला बांधलेलं आवडत नाही. कारण तो काही झाला तरी तुमच्या गुरुचा पुत्र आहे.
अहो, गुरुचा पुत्र हा गुरुच असतो. मुलगा हा बापाचंच स्वरूप असतो. म्हणून इति वेदानुशासनम, वेदाने देखील हेच सांगितलंय की पुत्र हा वडिलांचंच रूप असतो, वडिलांचंच रूप घेऊन येतो. म्हणून पुत्र नामासी पिता वै पुत्र नामासी इति वेदानुशासनम, पिता हाच पुत्र असतो. म्हणून तुमचे गुरु द्रोण आज जिवंत नाही आहेत, ते महाभारती युद्धामध्ये मारले गेलेत, त्यांचं दुःख तुम्हाला आहे. पण त्या गुरुचा पुत्र म्हणजे गुरुच आहे, गुरु रूपेण वर्तते. आज प्रत्यक्ष गुरु तुमच्या समोर आहेत असं समजा. गुरुला तुम्ही अशी वागणूक दिली असते का? गुरुला बांधलं असतं का? अहो, ते गुरु आहेत, ते ब्राह्मण आहेत आणि नितराम गुरु, ते सर्व जगाचे गुरु आहेत. तेव्हा आता अशा अश्वत्थाम्याला गुरु म्हणून तुम्ही पहा, तुमचे गुरु म्हणून तुम्ही पहा आणि ताबडतोब याला सोडा. त्यांचा असा अपमान हा योग्य नाहीये. स रहस्यो धनुर्वेद. अहो अर्जुना, धर्मा, तुम्ही तुमच्या गुरुकडून काय शिकला नाही? तुम्ही तुमच्या गुरुकडून धनुर्वेद शिकलात. स रहस्यम, रहस्य म्हणजे शस्त्र नव्हे, अस्त्र सुद्धा. रहस्य म्हणजे त्यातला मंत्र. मंत्र काय असतो? मंत्र हा मननाने आपल्याला तारणारा असतो. मननात त्रायती ती मंत्र असं म्हटलं. म्हणजे शस्त्र होते पण अस्त्रही होते, आणि अस्त्र विद्या आणि शस्त्रविद्या दोन्ही तुम्ही तुमच्या गुरुकडून शिकली. तुम्ही त्यांच्याकडून ब्रह्मास्त्रासारखं अस्त्राचं ज्ञान घेतलं, धनुर्वेद शिकला. सविसर्गोपसंयम, सगळ्या प्रकारच्या ज्ञानांचं 16 विद्या आणि 64 कला तुम्ही त्यांच्याकडून आत्मसात केल्या. आणि आज त्याचा मुलगा एक गुन्हेगार म्हणून उभा आहे, तर तुम्ही त्याला बांधून ठेवले. तेव्हा तुमचा संयम हा काय कामाचा? तुमच्या गुरुंनी तुम्हाला संयम नाही शिकवला का? अहो, हा संयम आपल्यामध्ये असला पाहिजे. अस्त्र ग्रामश्च भवता शिक्षतो यदनुग्रहात. ज्यांच्या कृपेमुळे तुम्ही एवढं शस्त्रास्त्र ज्ञान आत्मसात केलं, अस्त्राचं ज्ञान आत्मसात केलं, म्हणून हा प्रत्यक्ष द्रोण आहे. हे प्रत्यक्ष तुमचे गुरु आहेत, प्रजारूपेण वर्तते. आज त्यांच्या पुत्र रूपाने ते तुमच्यासमोर उपस्थित आहेत. म्हणून माझं म्हणणं असं आहे की याला ताबडतोब सोडा. आता दुसरा प्रश्न असा आहे, याला मारावं का? तुम्ही म्हणत असाल कृष्णा हा मारण्याला योग्य आहे, यांनी असं पाप केलंय, हे मलाही मान्य आहे. परंतु मी एक आई आहे आणि एका आईलाच दुसऱ्या आईचं दुःख कळू शकते, एका आईला दुसऱ्या आईची व्यथा कळू शकते. कोणती? तस्या आत्मनोर्ध पत्न्या असते नान्वगाद वीरपी कृपी. कृपी ही द्रोणाचार्याची पत्नी. ही कृपी, तिला काय वाटेल? आज तिचे पतिराज नाहीयेत, ती विधवा झाली आहे, तिला कुणीही रक्षण करता नाही, त्राता नाही, तिचे पती नाहीत, तिचं पालन करायला कुणी नाही. अशा वेळेला जर तिच्या पुत्राची हत्या केली तर ती बिचारी काय म्हणेल? ती बिचारी अनाथ होईल. आणि एका मुलांच्या हत्येचं काय दुःख आहे ते मला कळालं. 5 माझे मुलं या ठिकाणी ठार झाले. आता ते काही परत येणार नाहीत, हे खरं आहे. हे 5 मुलं काही परत येणार नाहीत, परंतु निदान तुमच्या हातून त्या कृपीचं जे तळतळाट आहे तो तुम्हाला लागू नये. कृपीचा म्हणजे या अश्वत्थाम्याच्या आईचा तळतळाट तुम्हाला लागता कामा नये. अश्वत्थाम्याला जो तुम्ही ठार मारलं तर त्या आईचं मन काय म्हणेल? ती तुम्हाला शापवाणी देईल. आणि आतापर्यंत आपण किती दुःख सोसले. आत्ता शिक तर कुठे महाभारती युद्ध संपलंय, अजून आपल्याला राज्य प्राप्त करायचंय. आणि इतक्या दुःखामध्ये 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास आपण सहन केला. आपण कोणत्या जन्माचं पाप आपण फेडलं. आता दुसरं पाप आपल्याकडून होऊ नये. आता या कृपीची मनोव्यथा मी समजू शकते. तिचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शाप लागू नये म्हणून मला असं वाटतं की तस्या आत्मनोर्धम पत्नी असते नान्वगाद वीरसी सुकृपी तद्धर्मज्ञ महाभाग भवद्भिर्गौरवम कुलम. आणि म्हणून आपण आपल्या कुलाचा गौरव वाढवा. महत्व याच्यात आहे की क्षमा करण्यात महत्व आहे. क्षमाशीलस्य भूषणम, क्षमा शूरस्य भूषणम. क्षमा हे शूराचं भूषण आहे, ते खऱ्या अर्थानं शील आहे. म्हणून ब्रिजरम दारवते प्राप्तुम पूज्यम बंदभिरीक्षणशः.
मला असं वाटतं की मी तर रडतेच आहे, मी तर दुःखाने ग्रस्त झालेच आहे, पण कृपीला हे दुःख होऊ नये, त्याच्या आईला हे दुःख होऊ नये म्हणून मा रोदी दस जननी गौतमी पती देवता यथा अमृतवत सारता रोदी मला नाही. तिचं दुःख हे मी जाणते, म्हणून मला असं वाटतं की जी पतिनिष्ठ होती, आज तिचे पती युद्धामध्ये ठार झाले, तिला कोणी नाही, म्हणून ती खऱ्या अर्थानं मृतवत सारता. एखाद्या गाईचा वत्स जर ठार झाला तर गाय जशी हंबरते, गाईचा जर वासरू ठार झालं, वासरू गेलं तर गाय जशी हंबरते, त्याप्रमाणे ती बिचारी हंबरत राहील, ती बिचारी ओरडत राहील. तेव्हा त्याचं पाप आपल्याला लागू नये. आपल्या हातात तर आहे ना, ठीक आहे, 5 मुलं मारले ते काही परत येणार नाही, पण याला जर मारलं तर पुढची काय स्थिती होईल, पुढचा आपल्या मनावर जो दुष्परिणाम होईल तो लक्षात घ्या. म्हणून ये कोपितम ब्रह्मकुलम. आणि दुसरी गोष्ट अशी की ठीक आहे, माझे मुलं तर क्षत्रिय होते, पण ब्राह्मणाला मारल्यानंतर त्याचा जो शाप लागेल तो ब्रह्मकुलम. ब्राह्मण ठार मारल्यानंतर जो ज्ञानी, या अर्थाने ज्ञानसंपन्न आहे, द्रोणाचा पुत्र म्हणजे काय सामान्य नव्हे, तो ज्ञानसंपन्न आहे, तोही विद्यासंपन्न आहे, तोही धर्मसंपन्न आहे, पण त्याला जर ठार मारलं आणि ते अशा परिस्थितीत मारलं, युद्धामध्ये मारलं तर ते क्षम्य आहे, तो समोरासमोर युद्ध करायला आला, त्याला ठार मारा. परंतु आता असा जर त्याला आपण ठार मारलं तर ब्रह्मकुलम, आम्हाला आमचं कुळ कदाचित राहणार नाही. आता दुःख भोगलं त्यापेक्षा दुःख आपल्यावरती येऊन पोचलं. कोपितम रचित आत्मभी तत्कुलम प्रधात्याशु सानुबंधम शुचार्पितम. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, त्याला सोडा आणि नका. सूत म्हणतात, हे द्रौपदीचं वचन ऐकलं. धर्म्यम न्यायम सकरुणम निर्विलीकम समम महत. द्रौपदीचं वचन धर्म्य होतं, धर्माने योग्य होतं, न्याय्य होतं आणि करुणापूर्ण होतं, प्रेमाने लदबदलेलं होतं. तिचं अंतःकरण एका आईचं अंतःकरण असल्यामुळं एक आई दुसऱ्या आईचं दुःख पाहू शकते. आपल्या मुलाचं वध झाल्यानंतर काय दुःख होईल याचा फक्त तिने तर्क केला आणि माझ्यासारखं तिला दुःख होऊ नये अशा प्रकारे सहदेव, धर्मराज हे सगळेच म्हणाले हो बरोबर आहे, द्रौपदीचं बरोबर आहे. धर्मराज म्हणाले, सहदेव म्हणाले, नकुलही म्हणाले. फक्त भीम आणि अर्जुन कृष्णा तडफडत होता. काय करावं, पुन्हा धर्मराजाचं तेच आहे, म्हणजे त्यांचा संयम काही सुटत नाही. संयम नो यमः, हे संयमनी यमच होते ना, धर्मराज हे यमाचेच अंशावतार आहे. तत्र हा अमर्षितो भीमस्तस्य स्मृतः. भीम म्हणाला काही नाही, याला ठार मारणंच योग्य आहे हो, बाकीचं काय ऐकता तुम्ही. कृष्ण म्हणतात, अर्जुना काय करायचं सांगा. अर्जुन म्हणाले, हे पा कृष्णा, माझ्या हातात धनुष्यबाण आहे, तू जे सांगशील ते आता करीन. मी द्रौपदीचं वचन ऐकलं, तिची भूमिका ऐकली, धर्मराजाची भूमिका तिच्यासारखीच आहे, भीमाची भूमिका मात्र मारण्याची आहे, ठार मारण्याची आहे. आता फक्त तुम्ही सांगा, मी तुमचं वचन ऐकतो, तुमच्या अर्ध्या वचनात मी आहे. असं म्हणल्यावर सगळे कृष्णाकडे बघू लागले. आता कृष्ण काय युक्तिवाद करतात. कृष्ण पहिल्यांदा म्हणतात, हे पा माझं म्हणणं बरोबर आहे, द्रौपदी जे म्हणते ते योग्य आहे. ब्रह्मबंधुर्न हंतव्य आतताई वधारहणः. एकाच वाक्यात 2 गोष्टी सांगितल्या कृष्णाने. बंधू हा ब्रह्मबंधू आहे, ब्रह्मबंधुर्न हंतव्य, हा ब्रह्मबंधू आहे, याला मारणं योग्य नाही. ब्रह्मबंधू म्हणजे हा तुमच्या बरोबर शिकलेला आहे, एकतर तो भाऊ आहे एका अर्थाने, का तर तुम्ही सगळे बरोबरच शिक्षण घेतलं म्हणून तुम्ही सहाध्यायी आहात, या अर्थाने भाऊ आहेत, आणि तो तुमच्या गुरुचा पुत्र आहे, त्यामुळं तो ब्रह्मबंधू आहे आणि तो ब्राह्मण आहे. या 3 गोष्टी आहेत. मग आता तो मारण्यास योग्य नाही. तो तुमचा सहाध्यायी आहे, तो तुमचा गुरुचा पुत्र आहे आणि तो ब्राह्मण आहे, म्हणून अशा आमची हत्या करू नये असा धर्म सांगतो. आणि लगेच म्हणतात, आतताई वधारहणः. हा आतताई आहे, त्याला मारणंच योग्य. हा
आततायी आहे. हा संपूर्ण विश्वाला भयंकर दुःखामध्ये लोटणार आहे, संकटात टाकणार आहे. हा दहशतवादी आहे थोडक्यात, याला मारा. अरे कृष्णा, एक सांग ना काहीतरी, मारा म्हणून नाही तर मारू नको म्हणून सांग. नाही, मी दोन्ही सांगतो, म्हणजे दोन्ही तुमच्या समोर ठेवतो. हा तुमचा गुरुपुत्र आहे, हा ब्राह्मण आहे, हा सहाध्यायी आहे, त्याला मारणं योग्य नाही. पण हा दहशतवादी आहे म्हणून याला मारणंच योग्य. मय्ये ओहे भय मापनातम परिपाह्यानुशासनम. एका वाक्यात दोन वेगवेगळे विचार मांडले. म्हटल्यानंतर आता सगळेच चकित झाले. म्हणले कृष्णा, तुम्ही नेहमीसारखंच असं अर्धा अर्ध काय बोलू लागले? एक एक भाषा कोणती तरी बोला ना. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. मारही आणि मारूही नको, असं कसं काय शक्य? प्रियंच भीमसेनस्य. कृष्ण म्हणतात, हे पहा अर्जुना, द्रौपदीलाही चांगलं वाटलं पाहिजे आणि भीमसेनालाही चांगलं वाटलं पाहिजे. ते म्हणले हे शक्य नाही बाबा. अहो, द्रौपदीला चांगलं वाटावं, धर्मराजाला चांगलं वाटावं तर सोडून द्यावं लागेल, आणि भीमसेनाला चांगलं वाटावं तर मारावं लागेल. ते म्हणले पहा, आता मी सांगतो, द्रौपदीलाही आनंद वाटला पाहिजे, धर्मराजालाही योग्य वाटलं पाहिजे, आणि भीमही खुश झाला पाहिजे. कुरु प्रतिश्रुतम सत्यम यत्तत् सांगते प्रियाम. प्रियंच भीमसेनस्य पांचाल्या मह्यमेवच. मलाही आनंद झाला पाहिजे, पांचालीलाही आनंद झाला पाहिजे, भीमसेनालाही आनंद झाला पाहिजे, आणि सगळ्यांचंच मन या ठिकाणी मनाप्रमाणे झालं पाहिजे. हुशार अर्जुन आहे. अर्जुन विनाकारण कृष्णाचा शिष्य नाहीये. गीता उगीच नाही सांगितली. काय मर्म आहे ते जाणलं पाहिजे. सगळं काही शब्दात सांगता येत नसतं, याला म्हणतात मर्म. श्रीकृष्णाच्या अंतःकरणातलं मर्म फक्त अर्जुनाला कळत होतं, म्हणून त्यांनी वर्णन केले. अर्जुन सहसा ज्ञाय. अर्जुनाने कृष्णाचं मनोवचन ऐकलं. शब्दातून काय कृष्ण सांगतात आणि कृष्णाची भूमिका काय, शब्दातलं आणि शब्दाच्या मागचं रहस्य त्यांनी ओळखलं. आणि वर्णन त्यांनी असे केले, हरेर हार्द मथासीना. हरे म्हणजे भगवंताचं, हार्द म्हणजे हृदय. भगवंताच्या अंतःकरणाला हृद्गत, भगवंताचं हृद्गत, मथासीना, त्याचं मंथन केलं. जसं आपण दही घुसळतो आणि ताक घुसळल्याबरोबर त्यातून लोणी बाहेर पडतं, हे मंथन आवश्यक आहे. मंथन केलं की काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय सार आहे काय असार आहे, याला मारा असेही म्हणतात आणि मारू नका असेही म्हणतात. कृष्ण काही वेडे थोडेच आहेत. कृष्ण तर सगळ्या जगाचे ज्ञानी आहेत. एवढा सगळा ज्ञानी असणारा हा श्रीकृष्णाचा मनोविचार या ठिकाणी वेगवेगळ्या दिसायला विरोधी शब्दात व्यक्त झालाय, पण तो असायला अंतरंगातून एकच आहे. त्यातलं तत्व या ठिकाणी ओळखलं पाहिजे. म्हणून खरा जो रहस्य जाणतो तो खरा शिष्य. शब्द जाणतो तो शिष्य नाही, शब्दातलं रहस्य जाणतो, रहस्यातलं तात्पर्य जाणतो, तात्पर्यातला संकेत जाणतो तो खरा शिष्य. आणि म्हणून अर्जुनानी भगवंताचं हरेर हार्द मथासीना, श्रीकृष्णाच्या अंतःकरणातलं जे विचारांचं मंथन केलं, कृष्णाला काय म्हणायचं हे ओळखलं, आणि ताबडतोब बाण जोडला धनुष्याला, आणि त्याच्या डोक्यावरचा मणिंजहार मूर्धन्यम द्विजस्य सह मूर्धजः, त्याच्या डोक्यावरचा मणी ताबडतोब आपल्या शस्त्राने काढून घेतला. बाणाने, कुणी म्हणतात तलवारीने, कुणी म्हणतात बाणाने, परंतु त्याच्या डोक्यावरचा मणी ताबडतोब छेदून घेतला. तो जन्मतःच आलेला होता. जन्मतःच त्याच्या डोक्यावर एक मणी होता जो चमचम चमचम करत होता. तो मणी म्हणजे त्याच्या डोक्याचाच एक भाग होता. त्याप्रमाणे जसं आपल्याला आवाळू वगैरे येतं तसंच तो आवाळू हे मांसल असतं, परंतु हा मणी त्याचा प्रभाव होता, त्याचं श्रेष्ठत्व होतं, त्यामध्ये तेजस्विता होती. ताबडतोब तो मणी कापून काढला. मणिंजहार मूर्धन्यम द्विजस्य सह मूर्धजः, याप्रमाणे सहमूर्धजम, त्याच्या मूर्धना म्हणजे त्याच्या मस्तकावरचा मणी ताबडतोब कापल्याबरोबर भळभळ 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 रक्त त्यातून बाहेर पडलं आणि तो काळा ठिक्कर पडला. आधीच तर काळा पडला होता,
आधीच तर अपमानित झाला होता, आता तर जास्तच काळा ठिक्कर पडला. आता यावेळेला मणी काढल्याबरोबर त्याचं तेज संपलं. मग आता अश्वत्थाम्याला मारलंय आणि मारलंही नाही, तसं तर याचा देहाचा मृत्यू केला नाही. परंतु जेव्हा आपण साप जिवंत असतो, पण त्याचं दात काढलं तर काय करतो साप? मग साप जिवंत आहे का मेलाय? हो, तो जिवंत आहे पण मेलाय. कशामुळं? दात नाहीत म्हणून. वाघाचे दात काढले, नख काढले, मग वाघ जिवंत असून करतो काय? त्याचे दात काढले आणि नख काढले तर वाघ काही करू शकत नाही. तो जरी जिवंत असला तरी मेल्यासारखाच आहे. तसा हा देहाने मेला नाही, पण मनाने मात्र मेला, शक्तीने मात्र मेला, शक्ती ऱ्हास झाला. म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की तेजसा मणिना हीनम, त्याचं तेजस्वी असलेला मणी काढल्याबरोबर तो पूर्णपणे काळा ठिक्कर पडला, हीन झाला, हीन दिसू लागला आणि त्याला त्यातून सोडलं. त्या रशनाबद्ध जो केलेला होता, त्याला दोरीने बांधलं होतं, तो सोडलं आणि त्याला हकलून लावलं. त्या काळातली पद्धत अशी होती की वपनम द्रविणादानम, त्याचे 5 पाठ काढले. 5 पाठ काढणे याचा अर्थ असा की वपनम म्हणजे अर्ध्या मिशा काढायच्या, अर्धी दाढी काढायची, अर्ध डोका भादरायचं. द्रविणादानम त्याच्याजवळचं धन हरण करायचं, त्याला लाथाबुक्क्या मारायच्या आणि गावातून हाकलून द्यायचं. हाच खऱ्या अर्थाने ब्रह्मवध सांगितलाय. ब्रह्मवध हा शारीरिक किंवा दैहिक जुन्या धर्मशास्त्रात सांगितलेला नाही. म्हणून ते म्हणतात वपनम द्रविणादानम स्थानान निर्यापणम तथा एषहि ब्रह्मबंधूनाम वधो नान्योस्ति दैहिकाः. दैहिक वध सांगितलेला नाही. शारीरिक म्हणजे देहाला ठार करणे हे सांगितलेलं नाही. हा वधच आहे असं मानले. जसं आपण म्हणतो अपमान झाला म्हणजे तो वधच आहे. लोक अपमान झाला म्हणजे मृत्यू झाला असं मानतात. का? कारण मृत्यू हा जसा वाईट, हा मृत्यू देहाचा, पण अपमान सुद्धा मृत्यू सम आहे असं काही लोक मानतात. एक धर्मशास्त्र आहे, युक्तिशास्त्र आहे. धर्माने काही गोष्टी सुचवलेल्या आहेत. एकदा अशी घटना घडली की ज्या वेळेला महाभारती युद्धामध्ये भीष्माचार्यांचा पराक्रम एवढा होता की अर्जुन देखील त्याच्यापुढे निष्प्रभ ठरत होता आणि रोज पांडवांचं सैन्य मरू लागलं. यावेळेला धर्मराज त्यांना वाईट वाटलं, अरे असं कसं आहे? अरे कधी हे ठार होणार आहेत? दुर्योधन दुःशासनादी हे कधी ठार होणार आहेत? भीष्माचार्य हे कधी धारातीर्थी पडणार आहेत? असं जर झालं तर आपला जय शक्यच नाही. आणि मग धर्मराज एके दिवशी बसले, सगळे भाऊ बसले आणि धर्मराजांनी या ठिकाणी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू पराक्रम करतोस खरा, पण आज तुझं गांडव धनुष्य हे निरर्थक झालेलं आहे. काय उपयोग आहे त्याचा? आता अर्जुनाची प्रतिज्ञा अशी होती की गांडीव धनुष्याला जो कोणी नावं ठेवील त्याचा वध करायचा. आता अर्जुनाने गांडीव धनुष्याला जो कोणी नावं ठेवील, त्याला कोणी अपमानित करील, त्याचा वध करायचा असं ठरवलं. आणि धर्मराजाने तर गांडीव धनुष्याला नावं ठेवली. कृष्णही तिथं होते. म्हणले आता काय करायचं? कृष्ण म्हणले आता ठार मारा. कोणाला? धर्मराजालाच. ज्याच्यासाठी युद्ध करायचं त्याला तुम्ही ठार मारायले, बाकीचे शत्रू बाजूलाच राहिले. आणि मग मात्र कृष्णाने युक्ती सांगितली, अर्जुना तू आता धर्मराजाला शिव्या दे 4. हे सुद्धा त्या काळात अवघड गेलं, परंतु त्यांनी धर्मराजाला अपमानित केलं म्हणजेच धर्मराजाचा मृत्यू झाला. हा शास्त्रीय दृष्टीने झालेला मृत्यू आहे. याला शास्त्रीय मृत्यू म्हणतात. तसा हा शास्त्रीय मृत्यू आहे. कोणता? अश्वत्थाम्याचा. आणि मग अश्वत्थाम्याला तिथून हाकललं, गावाच्या बाहेर टाकलं. गावाच्या बाहेर त्याचा अपमान केला, त्याला शाप दिले, शिव्या दिल्या. त्याचप्रमाणे त्याच्याजवळचं द्रव्यहरण केलं, त्याला लाथाबुक्क्या मारल्या आणि मात्र देहाने त्याला ठार मारलं नाही. पुत्र शोकातुरा सर्वे, आणि याप्रमाणे सर्व पुत्र शोकामध्ये मग्न झाले. काय करावं? शेवटी त्यांचा और्ध्वदेही केलं. सूत म्हणतात शौनकादी का हो, याप्रमाणे श्रीकृष्णाने सर्वांचं सांत्वन केलं. आता ते संपरेता नाम स्वारामृगमिच्छताम, आणि
सगळ्यांचं सांत्वन केलं. कृष्ण म्हणाले आता जाऊ द्या, युद्धच आहे, युद्धामध्ये तुमचे मुलं वाचले हे खरं आहे, पण रात्रीच्या वेळेला यांनी लपून छपून मारले, त्याला आता पर्याय नाही. क्षत्रियाचा शेवटी अंत हा युद्धातच होत असतो. असो, दातुम सकृष्णा गंगायाम पुरस्कृते स्त्रियम. भगवंतांनी सर्वांचं सांत्वन केलं. त्यावेळेला अनेक लोक त्या ठिकाणी आले. धृतराष्ट्र हे पुत्रशोकाने व्यथित झालेले होते. त्याप्रमाणे गांधारी हिला देखील पुत्रशोक झालेलाच होता. श्रीकृष्णाने सर्वांचं सांत्वन केलं बरं का. कृष्ण गांधारीकडे गेले, गांधारीचं सांत्वन केलं. धृतराष्ट्राकडे सुद्धा गेले. धृतराष्ट्रा, जे झालं ते झालं, तुमचे 100 मुलं मारले गेले, त्याला पर्याय नाही. असो, त्याप्रमाणे कर्मगती मोठी वाईट आहे आणि शेवटी सगळं तुमच्या हातानेच झालं म्हणाले. शेवटी घात इत्वास तजोर आज्ञा कटस्पर्श क्षत्रियुषा. की अहो, ज्या वेळेला तुमच्या मुलांनी, दुर्योधन दुःशासनाने द्रौपदीच्या केसाला हात घातला, त्या क्षणी तुमच्या मुलाचं आयुष्य संपलं. त्या क्षणी तुमचे मुलं मेलेलेच होते. कारण पाप हे माणसाला मोठं जीवनाच्या दृष्टिकोनातून वाईट ठरते. ते म्हणतात घातयित्वा सतो राज्ञा. ज्या क्षणी कचस्पर्श क्षतायुषा, कचस्पर्श झाला म्हणजे द्रौपदीच्या केसाला स्पर्श झाला, त्या क्षणी म्हणजे परस्त्रीला तुम्ही स्पर्श केला वाईट भावनेने, त्या क्षणी तुमचं आयुष्य संपलं. हे कृष्णाने धृतराष्ट्रालाही सांगितलं, गांधारीलाही सांगितलं. म्हणून माझं तुम्हाला वाटत असेल की कृष्णाने यात काही मखलाशी केली, माझं काहीच नाही, माझा काही दोष नाही. तुमच्या मुलांच्या कृत्याने ते मेले. त्यांनी सत्कृत्य केले असते तर कदाचित ही वेळ आली नसते. तद्देशा पावनम दक्षु शतमन्योरी भूतनाथ. याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं आणि त्यांनी विचार केला की आता आपण एक काम करावं. बरेच दिवस झाले इथं थांबलो, आता द्वारकेला जावं. गंतुम कृतमतीर ब्रह्मन द्वारकामृतमा स्थिता. कृष्णाने विचार केला द्वारकेला जावं. खूप दिवस झाले, युद्धाच्या पूर्वीच आपण इथं आलेलो होतो. द्वारकेपासून विरह झालेला होता, आपल्या आईवडिलांचा विरह होता, त्याचप्रमाणे पत्नींचा विरह होता. आता द्वारकेतले लोक वाट पाहत असतील, आपण जावं. म्हणून श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये जाण्यासाठी रथ सज्ज करण्याची आज्ञा दिली. दारुकाला सांगितलं, दारुका रथ सज्ज करा. गंतुम कृतमतीर ब्रह्म द्वारकाम रथमा स्थिता उपलेभे विधावंती मुतराम भय विभलान. रथ सिद्ध झाला. आता सगळेजण गोळा झाले. कृष्णाला सोडवण्यासाठी सगळे लोक बाहेर आले. त्या महालातून सगळे लोक बाहेर आले. कृष्ण निघाले, कृष्ण चाललेत म्हटल्यानंतर ही वार्ता सगळीकडे पसरली. गावातले लोक जमा झाले, सगळी दुतर्फा गर्दी झाली. सगळ्यांनी आपापले महाल सोडले, आपले आपले ठिकाणं सोडले आणि कृष्णाला सोडवण्यासाठी, जसं आपण एखाद्या गावाला चालला म्हणजे दारापर्यंत जातो, उमऱ्यापर्यंत जातो, मग रस्त्यापर्यंत जातो, रिक्षापर्यंत जातो, ठीक आहे या 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 भेटू आपण म्हणून आपण हात हलवतो. तसं श्रीकृष्णाच्या रथापर्यंत सगळे लोक आले. धर्मराज आले, भीम आले, अर्जुन, कृष्ण, त्याचप्रमाणे सहदेव, हे सगळे, नकुल, द्रौपदी, हे सगळे दारापर्यंत आले. कुंती सुद्धा आली. फक्त एकटी उत्तरा मात्र आलेली नव्हती, कारण उत्तरेच्या पोटात गर्भ होता, ती गर्भवती होती आणि त्यामुळं तिला चालणं अशक्य होत होतं, म्हणून ती आली नाही. ती फक्त घरी थांबली. बाकी सगळे कृष्णाला सोडवण्यासाठी, आणि काय गर्दा कृष्णाच्या तिथे, पिपाण्या बाजू लागल्या, तुतारे बाजू लागले, त्याचप्रमाणे नगारे बाजू लागले, शंख बाजू लागले, भेरी बाजू लागल्या, वेग गर्दा सुरू झाला. सोपं आहे का? अहो, कृष्णाचं जाणं म्हणजे एक उत्सव होता. कृष्णाकडे पाहण्यामध्ये लोक तल्लीन होत असत आणि एवढा गर्दा, लोकांचं बोलणं काय, टाटा करणं काय, त्यांना नमस्कार करणं काय, शंख वाजवणं काय, त्याचप्रमाणे या घोडे त्या ठिकाणी लावलेले होते त्यांचे खिंकाळणे काय, त्यांची फुरफुर काय, ही सगळी एवढा गर्दा सगळीकडे सुरू झालेला. एवढ्यात एकच वेळ अश्वत्थाम्याने साधली आणि
उत्तराम भवय विभलाम, उत्तरेचा आवाज येऊ लागला. एवढ्या सगळ्या करतात तर कोणालाच आवाज नाही आला, पण कृष्णाला तेवढा आवाज आला. उत्तरा ओरडत होती, पाही पाही महायोगीन देवदेव जगतपते, नान्यम त्वद भयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम. देवा देवा, कृष्णा धावा. आपण ताबडतोब धावत धावत या. अहो, माझ्या पोटामध्ये एखादा लाल गोळा असावा त्याप्रमाणे स्थिती झालेली आहे. माझ्या पोटात लोखंडाचा लाल गोळा कुणीतरी टाकावा, इतकं माझ्या पोटामध्ये आग पडलेली आहे. आणि नान्यम त्वद भयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम, आता मात्र मी मृत्यूच्या तावडीत सापडले. आता काही क्षण तुम्ही आला नाहीत तर मी मृत्यूच्याच तावडीत जाणार, मृत्यूच्या मुखामध्येच जाणार. देवा, लवकरात लवकर या. अभिद्रवती मामीश, लवकर या. भगवंता, आता मी राहत नाही, आता मी जिवंत राहत नाही. देवा, कामन दहतु माम नाथ, मी मेले तरी चालेल. ती ओरडत होती, हे देवा, मी मेले तरी चालेल. मामे गर्भो निपात्यताम, पण माझ्या पोटातला गर्भ मात्र पडू नये. माझ्या पोटातल्या गर्भाचं आपण रक्षण करा. देवा, मी मेले तरी चालेल, गर्भ वाचवा. हे ऐकल्याबरोबर कोणाला काही ऐकू आलं नाही, फक्त कृष्णाला ऐकू आलं. आणि कृष्णाने ताबडतोब, काय आवाज कोणाचा आहे? अहो, उत्तरेचा आवाज आहे. ही अभिमन्यूची पत्नी उत्तरा, अर्जुनाची किंवा पांडवांची ही स्नुषा. तिचा आवाज ऐकल्याबरोबर कृष्णाच्या कानामध्ये, अहो, भक्ताचा आवाज कृष्णाच्या कानावर येणार तर कोणावर येणार? चिंटी के पगम नुपुर बांधे ओभी साहब सुनता आहे. कबीरांनी म्हटलंय ना, अहो, मुंगीच्या पायामध्ये जर एखादं घुंगरू बांधलं तर मुंगीचा पाय, मुंगी किती, तिचं चालणं किती, पण ओभी साहब सुनता आहे, ते देखील भगवंताला ऐकू येतं. म्हणून ते म्हणतात, या भक्ताचा आवाज भगवंताला ताबडतोब ऐकू येतो. उत्तरेचा आवाज ऐकला, उपधारे वचस्तस्या भगवान भक्त वत्सला. आणि कृष्ण त्या रथावर चढणार तेवढ्यात, आणि सगळे म्हणले, काय झालं हो कृष्णा, काय झालं? कुणालाच कळलं नाही. भीम बघू लागले, ज्याप्रमाणे धर्मराज बघू लागले, द्रौपदी पाहू लागली, कुंती पाहू लागली, काय झालं, काय झालं कृष्णा? कृष्ण म्हणले, काही नाही झालं, थांबा. असं म्हणल्याबरोबर कृष्ण भगवान भक्तवत्सला, इथे विशेषण वापरलंय. भगवान कसे आहेत? भक्तासाठी वत्सल आहेत, भक्तासाठी प्रेममय आहेत. आणि आता भक्त कोण आहे? तर या महान भगवत भक्त जन्माला येणार, महान भगवत भक्त असणारे परीक्षित तिच्या पोटी जन्माला येणार आहेत, याची काळजी भगवंताला आहे. आणि अपांडवमिदम कर्तुम, ताबडतोब जाणलं, अरे हे कृत्य दुसऱ्या कोणाचं नाही, हे कृत्य फक्त अश्वत्थाम्याचं आहे. द्रोणे रस्तमबुध्यत, द्रोणी म्हणजे अश्वत्थामा, याने पुन्हा एकदा हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलाय. पण आता हे अस्त्र दिसणारं नाहीये, हे अस्त्र पोटात फेकलंय. हे न दिसणारं अदृश्य स्वरूपाचं, परंतु परिणाम सगळं जगत भय भयानकम असं हे अस्त्र आहे, सगळं जगाला भय निर्माण करणारं. आणि मृत्यूच जणू काही प्रत्यक्ष आता तिच्या समोर आहे अशी स्थिती होती. यामुळं पोटात आग पडलेली होती. पोटात एखादा लोखंडाचा गोळा तापलेला जसा टाकावा तशी ती बिबळत होती. कृष्णाने क्षणात जाणलं. आणि इथं क्षण कशाला हो, क्षण शब्द म्हणायला सुद्धा फार वेळ लागतो. अगदी डोळ्याची पापणी लवती न लवती तोच कृष्णाने आपलं सुदर्शन फेकलं, कोणाला काहीच कळलं नाही. अपांडवमिदम, पांडवाचा अंश देखील शिल्लक ठेवायचा नाही, पांडवाचा कोम देखील शिल्लक ठेवायचा नाही, पांडवाचा अंकुर देखील राहू नये. या एका दुष्ट बुद्धीने या अश्वत्थामेने अस्त्र फेकलंय. तर हे वाथमुनी श्रेष्ठ पांडवा पंचसायकान, कृष्णाने ताबडतोब सुदर्शन फेकलं खरं. सुदर्शनेन अस्त्रेण स्वानाम रक्षाभ्य दाद्विभू. कोणालाच काही कळलं नाही, सुदर्शन फेकलेलंही कळलं नाही, तिकडे कोणाला फेकलं हेही कळलं नाही. काय झालं काय झालं काय झालं म्हटल्यानंतर कृष्णाने आधी कार्य केलं. आणि मग कृष्ण म्हणले, काही नाही, तो उत्तरा ओरडत होती. म्हणजे काय झालं उत्तरेला, काय झालं? अर्जुन म्हणाले, मी आत्ता बाण मारतो. भीम म्हणला, माझी गदा तयार आहे. युधिष्ठिर म्हणले, माझा भाला सुद्धा सिद्ध आहे, सांगा काय करू, कुठं मारू? ते म्हणले, कुठं मारता? काय उत्तरेवरती शस्त्र फेकता काय?
पंचसहायकान 5-5 बाण प्रत्येकाने हातात घेतले 5 जणांनी. काही उपयोग नाही. कृष्ण म्हणले ते बाण बंद करा, भात्यात ठेवून द्या म्हणले त्या बाणाचा. काही उपयोग नाहीये. व्यसनम वीक्ष, हे जे संकट आहे हे संकट बाणाने परिहारित होणार. गदेने बाणाने हे याचा परिहार होऊ शकत नाही. हे संकट वेगळं आहे. म्हणून तुम्ही आता काही काळजी करू नका. सगळेजण परत फिरले. कृष्ण म्हणले थांबा, आता हे रहित करा म्हणले. जायचं राहायचं. आता पुन्हा इथं थांबू, थोडा वेळ काही काळ थांबू. द्वारकेला आज जे जाणार होतो ते रहित झालं. सगळे गर्दी पांगली. कृष्ण परत आले आणि अंतस्थ सर्व भूतानाम आत्मा योगेश्वर हो हरिही. अहो कृष्ण अंतस्थ आहेत. कृष्ण सर्वांच्या अंतरात्म्यात आहेत. हृदयेशेर जुलतिष्ठती. प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये भगवान आहेतच. आणि इथे भगवान तिच्याही अंतरात्म्यात होते ना, नव्हते काय? कृष्णाला कळायला काय वेळ लागला? अहो ज्याप्रमाणे आपण एखादं विद्युत असते, वीज असते, विजेच्या तारेला स्पर्श लागल्याबरोबर झटका बसतो का हो? त्याला जोडून एखादा लोखंडाचं खांब असतो, त्या लोखंडाच्या खांबामध्ये वीज शिरते. लोखंडाच्या खांबाला हात लागल्यावर झटका बसतो. पाण्यातल्या मोटारीमध्ये पाण्यामध्ये करंट आला तर आपल्याला पाण्यालाही करंट बसतो. कसं काय हो म्हणले? अहो सगळीकडेच आहे ना, त्याचा स्पर्श सगळीकडेच आहे. भगवंत असा सगळीकडेच आहे. सूक्ष्म रूपाने तो सगळीकडे विहरतोय. या ठिकाणी तिच्याही अंतःकरणामध्ये, तिच्याही हृदयामध्ये हृदयेशेर जुलतिष्ठती. तिच्याही अंतःकरणात हृदयात भगवान होताच. आणि त्या भगवंताला ताबडतोब याची जाणीव झाल्याबरोबर कृष्णाने आपलं काम केलं. सुदर्शनेन स्वास्त्रेण स्वानाम रक्षाम भेदात विभू अंतस्थ सर्व भूताना. सगळ्या भूतांच्या अंतरंगामध्ये अंतस्थ असलेले भगवान, योगेश्वर असलेले. इथे मुद्दाम हे विशेषण वापरलेत कारण अलौकिक कृती केली आहे म्हणून योगेश्वर, योग्यांचे ईश्वर. योगी कधी कधी जे काम करतात ते आपल्याला कळू सुद्धा शकत नाही. योग साधनेने जे अलौकिक कृत्य होतात. भगवान तर योगेश्वर आहे. या भगवान योगेश्वर असल्याने सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये असलेले स्वमायया वृणोद्गर्भम वैराट्या कुरुतंतवे. केवळ आपल्या वैराट्या कुरुतंतवे. या ठिकाणी परीक्षित हा जन्माला येणार होता. धर्मराजाचे किंवा पांडवांचे हे हा अंकुर मरू नये म्हणून श्रीकृष्णाने बरोबर कुरुचा तंतू, पांडवांचा तंतू रक्षण करण्यासाठी आपलं सुदर्शनास्त्र फेकलं आणि ताबडतोब त्याचं रक्षण केलं. वैष्णवम तेजा असाध्य समशाम्य दुर्गुद्वह. आणि सुदर्शन हे देखील अस्त्र भगवंतानी जे फेकलं ते सुद्धा कोणालाही दिसलं नाही. अदृश्य स्वरूपामध्ये तिच्या पोटात गेलं. त्यांनी त्या ब्रह्मास्त्राचा तर नायनाट केलाच केला आणि गरगर 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 फिरत त्या ठिकाणी राहू तिथं पोटामध्ये फिरू लागलं. त्या सुदर्शन चक्र पोटात गरगर गरगर फिरू लागलं. ब्रह्मतेज होतं हे ब्रह्मतेज तिच्या पोटामध्ये कुरुतंतूचं रक्षण करण्यासाठी भगवंतानी ठेवलं. आणि हा माम मंसाम हे दत्ताश्चर्य. आणि एकदम तिच्या पोटामध्ये शांत वाटू लागलं. गार. हा आता कसं वाटतं म्हणले? हो थंड वाटते म्हणे, गार वाटतं. आग आग नाही राहिली, काही नाही राहिलं, त्रास नाही राहिला. सगळं अंग जळत होतं ते सगळं जळणं थांबलं. सगळे म्हणले काय झालं? काय झालं होतं? कृष्ण म्हणले काय झालं होतं हे नंतर बघू आपण. आधी तिच्या प्रकृतीची चौकशी करा. ब्रह्मतेजो विनुर्मुक्त राहतो सहकृष्ण. या श्रीकृष्णाने त्या ब्रह्मास्त्राचा नाश केलाच आणि तिचं रक्षण करण्यासाठी हे फक्त ओळखलं कुणी? हे फक्त कुंतीने ओळखलं. कुंती समोर आली. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम. आणि कुंतीने भगवंताला हात जोडले. आता वास्तविक कुंती तर त्याची आत्या, हा तिचा भाचा लहान वयाने. परंतु आज वय म्हणून, नातं म्हणून तिने हात जोडले नाही. ती म्हणाली कृष्णा मी तुला भाचा म्हणून तू मला नमस्कार करत असतोस, पण आज मी तुला भाचा म्हणून नमस्कार नाही करत. आज मी तुझ्या आत्या म्हणून तुला नमस्कार तुझ्या समोर उभी आलेली नाहीये. मी भक्त म्हणून तुझ्या समोर आले. तू माझ्यासाठी आज पुरुषम त्वाद्य, तू माझ्यासाठी आद्य पुरुष आहेस.
तू माझ्यासाठी ईश्वर आहेस आज. प्रकृते परम, तू परम पुरुष आहेस. सगळ्या प्रकृतीचा चालक तूच आहेस, सगळ्या जगाचा संचालक तूच आहेस. नमस्ये पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्ष सर्वभूतानां मंत्रभेदवस्थितम. तू सगळ्या विश्वा भगवंता. ती समोर आली, तिलाच फक्त कळालं की याच्यामध्ये घडलं काय, कुणी रक्षण केलं, कसं रक्षण केलं आणि कुणालाच कसा पत्ता लागला नाही. ती श्रीकृष्णाच्या समोर आली आणि हात जोडून विनंती करू लागली, कृष्णा माया जविनका छग्न मज्ञा धोक्षजम व्ययम. हे देवा, आपण अधोक्षज आहात. माया जवनिका छन्न, मायेचा पडदा आपण बाजूला केल्याबरोबर तुमचं रूपदर्शन घडतं. मायेचा पडदा फक्त आपल्या समोर असतो म्हणून तुमचं खरं रूप दिसत नाही. जसं आपल्याला पडद्याच्या पलीकडचं दिसत नाही. ईश्वर का दिसत नाही हे सांगताना सांख्यशास्त्रांनी, सांख्यवाद्यांनी असं म्हटलंय की देव का दिसत नाही, याचे उत्तर त्यांनी म्हटलंय, आपण खूप दूर आहे, खूप दूर, अति दूरात सामिप्यात इंद्रिय घातान मनोवनस्थानात. खूप दूरची वस्तू आपल्याला दिसत नाही, खूप दूरची आहे. आता एक ध्रुव तारा आहे. हा ध्रुव तारा लांबून आपल्याला नुसता चमचमताना एक बारीक टिपका दिसतो, पण तो किती मोठा आहे हे कळत नाही. आकाशगंगेमध्ये हजारो तारका आहेत, कळतात का? नाही. नुसतं काहीतरी पांढरका पट्टा दिसतो बाबा. का? अति दूरात. अहो, कितीतरी प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या या गोष्टी आहेत. अति दूरात, खूप दूर असलेली वस्तू दिसत नाही. सामिप्यात, इथं सामिप्यात म्हणजे अतिसामिप्यात असा अर्थ घ्यायचा, कारण अति दोन्हीकडे लागतो. अतिसामिप्यात. अहो काय म्हणले, सामिप्यात दिसत नाही म्हणजे ही समोरची वस्तू आम्हाला दिसते, ठीक आहे, समोर आहे, जवळ आहे. सामिप्य म्हणजे जवळ, हो दिसतं. पण खूप जवळ असलेली वस्तू म्हणजे डोळ्यात घातलेलं काजळ नुसत्या डोळ्याने दिसत नाही, त्यासाठी आरसा बघावा लागतो, म्हणजे लांब ठेवावा लागतो. डोळ्यातलं काजळ डोळ्याने दिसतं का? हो, डोळ्यात काजळ घातलं, पण आरसा न पाहता डोळ्यातलं काजळ पाहणं नाही दिसत. का? अतिसामिप्यात. म्हणून अति दूरात सामिप्यात इंद्रिय घातान. इंद्रिय घातान, जर आपले डोळेच गेले समजा, इंद्रियाचा घात झाला, काय आंधळच झालो, मग दिसतं का? नाही दिसत. का? इंद्रिय घात झाला म्हणून दिसत नाही. मनो अवस्थानात, मन चंचल असेल तर वस्तू दिसत नाही. मन चंचल आहे, गडबडीच्या वेळेला कळतच नाही. अहो कुठे ठेवला काय, किंवा मोबाईल, फार गडबड होती हो, मोबाईल कुठे ठेवला, मग त्याच्यासाठी दुसरीकडून रिंग देतो आपण आणि आपला मोबाईल शोधतो. का हो? कुठं ठेवला गडबडीच्या वेळेला कळत नाही. गडबडीच्या वेळेला एखादी वस्तू कुठे ठेवली कळत नाही. घाई, गडबड असते, घाई असते. अहो लग्न घाई, अशीच लग्न घाई एका बाईच्या घरी होती. लग्नाची घाई, मुलीचं लग्न म्हटल्यानंतर एवढी धांदल उडाली, पाहुणे आले, रावळे आले, हे करायचे ते करायचे, उष्टी हळद पाठवायची, हा एवढी गडबड. सकाळच्या वेळेला 4ला उठलेत, गडबड सुरू झाली लग्नाची. घाई असल्यामुळं आंघोळी झाल्या पाहिजेत, या वेळेला न्हाणे वगैरे झाले आणि त्या बाईने आपली जी नथ आहे ती मंगळसूत्रात अडकवली. गडबडी उकडं तिकडं जाईल बाबा, हरवल, मंगळसूत्रात दिली अडकून. झालं, स्नान झालं, सगळं झालं, चांगली वेशभूषा झाली, केशभूषा केली आणि एकदम आरशात पाहिलं, हा बाबा नथ कुठे आहे, बाबा नथ कुठे आहे, बाथरूम मध्ये राहिली का, बकेटमध्ये पडली का, कुणी उचलली का, गटारीत गेली का, मोरीत गेली का, जे विभ्रंशित झाली. आणि लग्न तर पुढे, लग्नाची तर वेळ झाली, इकडं नथ सापडे ना. काय करावं, दिवसभर बेचैन बिचारी, नथ काही सापडे ना. आणि संध्याकाळच्या वेळेला गेले मग कौंडण्याकडं. अहो म्हणले, महाराज काय झालं म्हणले. अहो नथच हरवली म्हणले. नथ हरवली कुठं काय केलं. अहो म्हणले, कधी काढून ठेवली काहीच कळलं नाही. रात्री काढली टोचायली म्हणून, का सकाळी काढली, का कुठं ठेवली, की अंधारात ठेवली, कोणत्या तांब्यात गेली, का कुठं बाथरूममध्ये राहिली, काही कळेना. त्यांनी पाहिलं पंचांगात आणि क्षणभरात त्यांनाही दिसलं. अरे म्हणले, हिची नथ आहे. म्हणले, तुम्ही नथ आरशामध्ये बघा म्हणले.
आरशात ठेवली. आरशात आरशात कुठं? आरसा उघडून बघितला. आरशात कपे असतात ना, आरसा उघडून बघितला नाही हो म्हणले आरशात नथ. अहो म्हणले आरसा पहा. आरसा पाहिल्याबरोबर ती नथ इथं लटकत होती. मंगळसूत्रातली नथ समोरच दिसली. हा दिसली. तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा विसरलासी, जागा चुकलासी. त्याप्रमाणे आपल्या जवळच वस्तू असतात. अतिदूरात सामिप्यात, इंद्रिय घातान मनोमनस्थानात. मन चंचल असलं, विभ्रंशित असलं म्हणजे देव दिसत नाही. म्हणून समाधी सांगितली आहे. सविकल्प समाधी सुद्धा नाही, निर्विकल्पच लागली पाहिजे. तरच बाहेरच्या वस्तूचं, प्रपंचाचं भान राहत नाही आणि शांत मनाने देव दिसतो. अंतःकरण शांत पाहिजे, मन शांत पाहिजे. ते म्हणतात मनो अवस्थानात. त्याचप्रमाणे देव कशामुळे दिसत नाही? आपण एवढ्या संसाराच्या राड्यात रपेट्यात असतो, गोंधळात असतो, चंचलतेत असतो. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संदर्भाने आपलं मन क्लिष्ट झालेलं असतं. म्हणून आपल्याला देव दिसत नाही. ते म्हणतात आणखी एका गोष्टीमुळे दिसत नाही. ते म्हणजे आकाशामध्ये तारका आहेत समजा. म्हणले का? अभिभव झाला. सूर्याच्या प्रकाशामुळे त्यांचा अभिभव झाला. त्या आहेत पण अभिभव म्हणजे प्रभावित झाले, त्या दिसत नाही. तसं संसाराच्या सुखदुःखामुळं आम्ही अभिभवित झालो, अभिभूत झालो. सांसारिक दुःखामुळं आमचं मन प्रभावित झालंय. म्हणून आपल्याला देव दिसत नाही अभिभावात. आणि समानाभिहाराच असं सांख्यकारांनी म्हटले. सांख्यकारिकेमध्ये ईश्वर कृष्णाने सांगितलं. समानाभिहाराच म्हणजे एका बापाला आपल्या मुलाचा आवाज ऐकायचा होता. म्हणजे माझा मुलगा शाळेमध्ये रोज जातो, पाढे म्हणतो, घरी म्हणलं तर म्हणत नाही, शाळेत म्हणतो म्हणला. खरं म्हणतो का नाही हो, त्याला येतात का काही ते ऐकू. म्हणून तो शाळेत आला. हेडमास्टरला भेटला. म्हणजे महाराज काय, माझा मुलगा दुसरीच्या वर्गात आहे. हा म्हणले काय दुसरीचे? ब क ड 4 वर्ग आहेत. कोणत्या वर्गात आहे? म्हणले ब वर्गात आहे. मग काय करायचे, त्याला घेऊन जायचे का? नाही म्हणले, मला त्याचा आवाज ऐकायचा आहे. पाढे म्हणताना त्याचा आवाज ऐकायचा. त्यांचे पाढे चालूच होते. बे कबे बे दुनी 4 चालू होतं. आणि सगळे 100चे 100 पोरं बे कबे म्हणत होते. आणि तो त्याचे वडील बाजूला उभे राहिले. म्हणजे माझ्या मुलाचा आवाज कोणता आहे, ऐकूही ना भाऊ. म्हणजे अहो गर्दा सगळा असला, सगळ्यांचा एकत्र आवाज आला, तो वेगळा तुमच्या मुलाचा आवाज कसा ऐकू येईल? याला म्हणतात समानाभिहाराच. समानाभिहार म्हणजे सर्वांचा एकत्र गोंधळ. हा जर असेल, संसाराचा गोंधळ इतका एकत्र आहे की आपल्याला ऐकू येत नाही, देव आपल्याला कळत नाही. देव जरी साक्षात्कारित समोर आला तरी आपण म्हणतो जरा बाजूला सरक, मला काम आहे, बाजूला हो. तो म्हणतो अरे मला बाजूला हो म्हणायला, तुला कळलंच नाही मी कोण आहे. असो सांगायचं तात्पर्य असं की याप्रमाणे सांख्यशास्त्रज्ञांनी, सांख्यशास्त्रकारांनी हे 6 गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात. म्हणून देव का दिसत नाही या ठिकाणी ती म्हणते माया जवनिका छन्ना. छन्ना माया जवनिका. जवनिका म्हणजे पडदा. हा पडदा आहे कोणता? दूरात, सामिप्यात, इंद्रियघातान, मनोवन स्थानात, हे सगळे पडदे आहेत वेगवेगळे. आणि पलीकडची वस्तू जशी भिंत समोर असल्यामुळे दिसत नाही. प्रतिबंधात, प्रतिबंध आहे हा एक मुद्दा आहे त्याच्यातला. प्रतिबंधात म्हणजे प्रतिबंध. किती प्रतिबंध आहेत? भूत प्रतिबंध आहेत, भावी प्रतिबंध आहेत, कर्माचे प्रतिबंध आहेत. प्रतिबंध किती आहेत आपल्याला? प्रतिबंध म्हणजे अडचणी, प्रतिबंध म्हणजे मागच्या कर्माचे प्रतिबंध आहेत. भूत प्रतिबंध आहेत, पूर्व कर्माचे काही प्रतिबंध आहेत की ज्यामुळं, त्याचप्रमाणे पंचक्लेश आहेत, अभिनिवेश आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, त्याचप्रमाणे अस्मिता आहे. हे सगळे पंचक्लेश आहेत. त्या पंचक्लेशामुळं आपल्याला देव दिसत नाही. आपण प्रतिबंधामुळं, जसं भिंतीच्या पलीकडे असलेली वस्तू आपल्याला दिसत नाही का? तर प्रतिबंध आहे म्हणून. पलीकडलं दिसलं का हो तुम्हाला? नाही दिसलं का? प्रतिबंध आडवा आला. म्हणून आता मोबाईलमध्ये आपण सोय केलेली आहे. किती दूरचं, किती कोट्यवधी मैल असलेलं आपल्याला दिसू शकतं, कारण यांनी सॅटेलाइटने हे सगळे प्रतिबंध वजा केलेत. पण तुमच्या मनात प्रतिबंध असेल तर कोण दाखवणार? मोबाईल तर काही तुमच्या मनाचं दर्शन नाही घडवू शकत.
वस्तूचं दर्शन घडू शकेल मोबाईल, मनाचं दर्शन कोण घडवणार? म्हणून या ठिकाणी ते म्हणतात हे माया, मायेरूपी पडदा, हा माया जवनिका छन्न मज्ञाना धोक्षयमव्ययम. हे देवा, हे अधोक्षजा, तुम्ही अव्यय आहात, परंतु मायेचा पडदा आड आल्यामुळं तुमचं दर्शन घडत नाही. तुम्ही प्रत्यक्ष देव माझ्यासमोर उभे आहेत, पण लोक म्हणतात अहो हा तुमचा भाचा आहे. भाचा म्हणजे काय? हा प्रतिबंध आला बरं का. हा भाचा म्हणजे प्रतिबंध आला. तुम्हाला माझं स्वरूप, देवाचं स्वरूप हे जोपर्यंत अंतःकरणाने पाहिलेलं नसतं तोपर्यंत कळत नाही. दिसायला कोण दिसतो? ही आत्या आहे आणि हा तिचा भाचा आहे, पण हे लौकिक झालं, हा प्रतिबंध झाला लौकिक. पण याच्या पलीकडे जर आपण या नात्याच्या पलीकडे गेलो, नात्याचा प्रतिबंध सोडून पलीकडे गेलो, म्हणून नात्याचा प्रतिबंध जेव्हा असतो ना तेव्हा सुद्धा आपल्याला ज्ञान होत नाही. नात्याचा प्रतिबंध गुरुजींनी सांगितलेलंच खरं, बाप किती सांगू द्या डोकं फोडून, नाही नाही, हे गुरुजींनी आम्हाला असं सांगितलं. मी अनेक बघतो की आता मराठी शिकवण्यामध्ये लोक मोठ्या काय दिवे पाजळतात ते ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. एका शाळेमध्ये सांगत होत्या त्यांचे गुरुजी, त्यांचे मॅडम, की हे य जे ना य च छ ज झ य त्याला त्र म्हणतात. अहो त्यांना म्हणलं अहो य हे च छ ज झ य हे अनुनासिक आहे. च नाही नाही, आमच्या गुरुजींनी सांगितलं हे त्र आहे. आता काय डोकं फोडा? म्हणजे गुरुजी जे सांगतील ते खरं का? वडील सांगतात ते घोडकन, ते वडील आहेत. माया त्या ठिकाणी आड आली, तिथं नात्याचा प्रतिबंध आला. वडिलांचं नातं आणि गुरुजीचं नातं, गुरुजी सांगतात ते बरोबर असा मनातला ग्रह असतो. ठीक आहे, गुरुजींनी योग्यच सांगावं, पण चूक मात्र सांगू नये. असो, माया जवनिका छन्न. भगवंत हा का दिसत नाही? तर मायेचा पडदा आड आल्यामुळे दिसत नाही. न लक्षसे मूढ दृशा नटो नाट्य धरो यथा. ज्याप्रमाणे एखाद्याने जर मणी, ज्याला आपण लोखंड, हा स्पर्श झाल्याबरोबर सोनं करणार, ज्याला आपण परीस म्हणतो. हा परीस लोखंडाला लागल्याबरोबर त्याचं सोनं होतं हे खरं आहे. पण हा परीस एखाद्याजवळ होता, एका ग्रस्ताजवळ परीस होता आणि तो परीस त्यांनी लपून ठेवला होता, पण त्याच्या मुलांना माहीतच नाही. तो बिचारा, वडील वारले, सगळे लोक म्हणू लागले का हो? म्हणलं तुमच्या वडिलाजवळ एक परीस होता. काय की बाबा म्हणे, कुठेही काय की तो ठेवला होता एका लोखंडाच्या पेटीत, पण त्याला गुंडाळून ठेवलं होतं फडकेनी, आणि ते फडके इतके खराब होते की जणू काही फेकून द्यायच्या लायकीचे. काळे बेरे झालेले खराब त्या फडक्यामध्ये गुंडाळून 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 त्यांनी तो परीस ठेवला होता. पण पोरांच्या वरती दारिद्र्य आलं, भीक मागू लागले. लोक म्हणू लागले अहो तुमच्या वडिलाजवळ परीस होता, शोधा तुम्ही. अहो कुठला परीसन, कुठलं काय? म्हणले काय सापडलं? सगळं पाहिलं म्हणले, संक पाहिले, कपाट पाहिले, लादण्या पाहिल्या, सगळं पाहिलं, काही नाही सापडलं म्हणले. एक म्हणला अहो त्यांच्या एका लोखंडी पेटीत एक काहीतरी एक फडके दिसले, गुंडाळू गुंडाळू केलेले, आम्ही दिले फेकून. म्हणले फडके होते. म्हणजे अहो फडके आणा म्हणले. ते फडके कुठे कोणत्या उकिरड्यावर टाकले, आणा. त्यांनी ते फडक्याचं गुंडाळ आणलं, एक गुंडाळ काढलं. जुन्या काळात लोकांची वैशिष्ट्य असं होते, गुंडाळ गुंडाळी, एक गुंडाळी, दोन गुंडाळी, आणि खराब फडके, काळे बेरे झालेले. सगळ्यात 10-15 गुंडाळी काढल्याबरोबर आतमध्ये परीस, आणि तो लोखंडाच्या पेटीत ठेवला होता. लोखंडाच्या पेटीसह फेकून दिला. का लोखंडाची काय करायची म्हणली पेटी? शेवटी जेव्हा ते फडके फडके काढले आणि त्याचा स्पर्श लोखंडाच्या पेटीला झाला की झाली ना सोन्याची. म्हणजे खरंच की का माया जवनिका छन्न. त्या पडदा आहे, पण तिथं ईश्वर तिथंच आहे, परीस तिथंच आहे, पण परीसाच्या स्पर्शामुळे लोखंडाचं सोनं का नाही झालं? ओ माया जवनिका छन्न. इथे फक्त मायेचा पडदा आड आला, त्या फडक्यांच्या पडद्याच्या आड आल्यामुळं हे सोनं झालं नाही. आणि त्यामुळं लोकांना, त्या मुलांना वाटलं की हे फेकून द्यावं, ह्या अज्ञानामुळे वाटलं. याप्रमाणे देवा तू तिथंच आहेस,
न लक्षसे मूढ दृशा, म्हणून मूढ लोकांना तू दिसत नाहीस. न लक्षसे मूढ दृशा नटो नाट्य धरो यथा. देवा तू नाट्यधर आहेस, तू नट आहेस. किती नटवर नटसी श्रीहरी, किती वेगवेगळे अवतार तू धारण करतोस देवा. भक्ती योग विधानार्थम कथम पश्चिमहि स्त्रिया कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. हे नंद गोप कुमारा, हे गोविंदा, हे वासुदेवा, हे देवकी नंदना, तुम्हाला नमस्कार असो. नमः पंकजनाभाय, नमः पंकज मालिने, नमः पंकज नेत्राय, पंकजांघ्रे. या ठिकाणी सगळं पंकज शब्द आहे, सगळीकडे पंकज शब्द आहे, पण सगळ्या पंकज शब्दाचा अर्थ भिन्न आहे. अर्थात कमळ हाच अर्थ आहे, पण वेगवेगळ्या संकेतांनी दिलेला आहे. देवा नमः पंकज नाभाय, तुमच्या नाभी कमलातून कमल बाहेर पडलं, ज्यातून ब्रह्मदेव निर्माण झाले. म्हणजे तुम्ही निर्माण करते आहात, सृष्टी निर्माण करते आहात. हे देवा तुम्ही सृष्टी निर्माण करते आहात. नमः पंकज मालिने, तुमच्या गळ्यामध्ये पंकजाची माला आहे, कमळाची माला आहे, पण ती माला कोणती? अम्लान पंकजा माला. अम्लान निर्मल, तुम्ही कसे आहात? निर्मल आहात. इथे दुसरा अर्थ निर्मलत्वाचा आहे. अम्लान, तुमच्या गळ्यातली माळा कधी सुकत नाही, तिच्यावरती काळाचा परिणाम कधी होत नाही, म्हणून तुम्ही निर्मल आहात, निर्विकार आहात, तुमच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. नमः पंकज नेत्राय, तुमचे डोळे. आता पंकज इथे सरोज म्हणजे पांढरं कमळ जे असतं, भगवंताचे डोळे हे पांढरे स्वच्छ डोळे आणि काळं बुबड जसं असावं त्याप्रमाणे तुमच्या डोळ्यामध्ये स्वच्छता आहे, शुद्धता आहे. इथे पंकज शब्द, तुम्ही जरी अवतार घेतला तरी तुम्ही शुद्ध आहात, सत्वयुक्त आहात, या अर्थाने पंकज हा शब्द आला. आणि नमस्ते पंकजांघ्रे, तुमच्या अंघ्री, तुमच्या मांड्या, तुमच्या ज्या घोटे आहेत, हे सगळे पंकज याप्रमाणे, कमलाप्रमाणे, म्हणजे कमला गाभ्याप्रमाणे. कमलाचा गाभा जसा मऊ असावा, अत्यंत कोमल असावा, तसं तुमचं शरीर आहे. त्याप्रमाणे यथा ऋषिकेश खलेन देवकी कंसेन उदाहरण सुचार्पिता विमोचिताहम च साहात्मजा विभो वैवनाथे मुहुर्विपद गणात. आता ती म्हणते, देवा तुम्हाला मी नमस्कार करते, तुम्ही आम्हाला कोणकोणत्या प्रसंगातून वाचवलं नाही. देवा माझ्या समोर सगळा इतिहास समोर उभा राहिला. आज सगळा इतिहास, आज सगळा भूतकाळ, आज सगळ्या भूतकाळातल्या घटना अगदी माझ्या समोर आज जिवंत झालेले आहेत. हे देवा तुम्हाला कंसाने तर त्रास दिलाच, देवकीला किती छळलं तरी तुम्ही कंसाचा वध केला आणि देवकीला मुक्त केलं, आणि आम्हाला सुद्धा किती वेगवेगळ्या गोष्टीतून तुम्ही मुक्त केलं. विशान महाग्ने पुरुषाद दर्शनात दसत्सवाया वनवास पृच्छतः मृदे मृदेनेक महारथासतो द्रौण्यस्तता तस् हरेभिरक्षितः. देवा तुम्ही अनेक गोष्टीतून आम्हाला वाचवलं. मुहुर्विपद गणात, प्रत्येक क्षणोक्षणी पुन्हा पुन्हा विपद गणात, अनेक दुःख प्रसंगातून तुम्ही आम्हाला वाचवलंय. विशान महाग्नी, ज्या वेळेला भीमाला विष दिलं त्यावेळेला वाचवणारा कोण होता? किती लहान होता भीम, आणि दुर्योधनाने त्याला विष दिलं लोकांच्या हाताने आणि त्याला तळ्यात टाकलं, एका विहिरीत टाकलं. तिथे भीमाचं रक्षण करणारा कोण होता? देवा तुम्ही त्यांना वाचवलं, आणि तुम्ही असा चमत्कार घडवला की त्या भीमानी 10,000 हत्तीचं बळ घेऊन तो आला पुरुषाद दर्शनात. देवा अशा भीमाचा पराक्रम पुरुषाद दर्शनात. पुरुषाद म्हणजे राक्षस, म्हणजे ज्या वेळेला हा बकासूर भगवंतानी वाचवलं भीमाला, बकासुराच्या एवढ्या भयानक स्थितीमध्ये सुद्धा बकासूर हा मनुष्य खाणारा होता, माणसं खाणारा होता, पण त्या ठिकाणी भीमाच्या ताकदीने बकासुराचा वध झाला. आणि भगवंता तुम्ही त्या पुरुषाद दर्शनात, त्या पुरुषाद म्हणजे माणसाला खाणाऱ्या बकासुरापासून तुम्ही आम्हाला वाचवलं. असत सभाया, ज्या वेळेला या द्रौपदीला एका वाईट परिस्थितीमध्ये सभेत आणलं, ज्या सभेमध्ये सगळेजण बसलेले होते, परंतु पांची पांडव हारले, द्यूत हारले, आणि अशा वेळेला द्रौपदीला जेव्हा पणाला लावलं आणि तिला जेव्हा फरफर
दुःशासनाने आणलं. एक वस्त्र असलेली द्रौपदी, मुक्त केशा असलेली द्रौपदी नको नको म्हणत असताना तिला या सभेत आणलं. ही सभा काही सभा होती का? असत सभायाम, असदांची सभा होती. वाईट सगळे लोक त्या ठिकाणी बसलेले होते. भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते. पण भीष्माचार्य खाली पाहत होते. द्रोणाचार्य मूक स्तंभ म्हणून गप्प बसलेले होते. का तर केवळ अन्नार्थी झालेले हे लोक, केवळ अर्थस्य पुरुषो दासाहा त्यांनी सांगितले, अर्थाचे दास झालेले हे काही बोलू शकले नाहीत. आणि या वेळेला या द्रौपदीचं रक्षण करणारं कोण होतं? या द्रौपदीचं रक्षण करणारं कुणीच नव्हतं. द्रौपदीने फक्त तुमचा धावा केला देवा. आणि यावेळेला जेव्हा वस्त्र रूपाने तुम्ही तिला वस्त्र पुरवले, पट्टवर्धन हे हे रूप धारण केलं. आज ते आडनाव झालंय. पट्ट म्हणजे वस्त्र, पट्टवर्धन वस्त्र वाढू लागले. आणि द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्र एक झालं की दुसरं झालं. हा चमत्कार झाला. आणि या वेळेला फक्त ओळखलं कुणी तर भीष्माचार्यांनी. ते म्हणायला लागले, पाहिलं त्यांनी, अरे कोणही नारी बीच सारी है या सारी बीच नारी है. अहो साडीत स्त्री आहे का स्त्रीमध्ये साडी आहे काहीच कळे ना. नारी बीच सारी है या सारी बीच नारी है. नहीं नहीं ये तो गिरधारी है. त्यांनी ओळखलं की हा कृष्ण आहे बस. आणि फक्त भीष्माचार्यांनाच कळालं की तुम्ही यावेळेला कोणतं रूप धारण केलं. बाकी सगळे चकित झाले. आणि वनवास गच्छत आहात. वनवासामध्ये किती मोठा त्रास झाला देवा, फक्त तुम्ही आमचं रक्षण केलं प्रत्येक ठिकाणी मध्ये. आणि या मोठ्या युद्धामध्ये सुद्धा प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही आमचं रक्षण केलं. महारसास होतो अहो द्रौण्यस्त. आणि आज या अश्वत्थाम्याने हे ब्रह्मास्त्र फेकलं, त्याच्यापासून तुम्हीच रक्षण केलं देवा. द्रौण्यस्त्र तश्चाम हरेभिरक्षितः. या द्रौणीच्या म्हणजे अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून तुम्हीच आमचं रक्षण केलं देवा. तुमच्याशिवाय कुणी नाही. आता यानंतर कुंती जे भगवंताला वरदान मागेल, जे सगळ्या जागतिक आपल्या वाङ्मयामध्ये श्रेष्ठ वरदान आहे, असं वरदान कुणीच देवाला मागितलं नाही. ते वरदान काय या संबंधीचं विवरण आणि तिने केलेली प्रार्थना या संबंधित विवरण उद्या करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.